रत्नागिरीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या भीतीमुळे गॅस एजन्सीवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे। सलग 6व्या दिवशीही अनेक ग्राहक गॅस एजन्सीकडे सिलेंडरसाठी रांगा लावताना दिसून आले। या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी ग्राहकांशी संवाद साधत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं। शासनाकडून ग्राहकांना नियमानुसार 25 दिवसाच्या कालावधीत LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत पूर्ण कटिबद्धता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। जिंदल जिल्हाधिकारी रत्नागिरी या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो। इथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतो आहे रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायच्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता। साठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे। घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारच्या 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे। शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही आपल्या वरिष्ठांना पण सांगितलं आहे, त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिक तुम्ही गॅसचे पुरवठे काही प्रकारचे जर कोणतेही नागरिक असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे, ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो। ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर त्यांना बुकिंग पण मिळणार। आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल, म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार। याचं मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आणि काही अडचणी असेल ते हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण बुकिंग करू शकतो। सर, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रशासनाकडनं 25 दिवस आणले, पण एजन्सीच्या सिस्टीममध्ये जर तिकडनं वरूनच 25 दिवस येत असेल तर ते एजन्सीवाले काय करणार? किंवा लोकांमध्ये त्याचा उद्रेक होतो आहे, काही ठिकाणी दिसतोय संभ्रम निर्माण होतोय। हा जे 45 दिवसाचा इश्यू आहे की ऑनलाईन सिस्टममध्ये त्यांच्या 45 दिवस दिसतोय, हे बरोबर आहे तुमची माहिती। आम्ही त्यांना ही सूचना दिली आहे की तुम्ही या पर्टिक्युलर जे टेक्निकल ग्लिच आहे याला व्यवस्थित करावे, पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये व्यवस्थित करावे, कारण बाकी जे एजन्सीज आहे IOCL, BPCL ते 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा देतो आहे। तो ही सूचना आम्ही यांना पण दिली आहे। हे मोठी एजन्सी असल्यामुळे हे महत्त्वाचं टेक्निकल जे ग्लिच आहे त्यांनी दूर करायचं आहे त्याच्या, आणि मला विश्वास आहे की पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये हे पण इश्यू सॉर्ट होऊन जाईल। नाही, याच्यामध्ये जे कमर्शियल गॅस युसेज आहे, जे व्यावसायिक तुम्ही म्हणतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदी झाली नाही आहे। त्याच्यामध्ये जे मागच्या त्यांच्या काही दिवसाचा ॲव्हरेज असतो, फॉर एक्झाम्पल मागचे 6 महिन्यामध्ये ते किती गॅस यूज वापरत होतो त्याच्या ॲव्हरेज काढून त्याच्यात काही कपात शासनाने लावलेली आहे। तो त्याच्यामध्ये थोडासा आता लगेच युद्धाची जे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये थोडासा गॅप येतो आहे, परंतु काही दिवसामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की शासन कमर्शियल गॅसबद्दल पण पॉझिटिव्ह पुढे पाऊल घेणार। तो त्याच्यामध्ये कोणाला काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। थोडे दिवस आपल्याला याच्यामध्ये काम करून पुढे जे काही शासनाद्वारे जे पुढे इन्स्ट्रक्शन्स येणार त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत।